शांत, स्थिर आणि सुरक्षित वाटणारं श्रीरामपूर, पण या शांततेच्या आड काहीतरी वेगळंच शिजतंय का? काही महिन्यांपूर्वीपर्यंत गुन्हेगारी घटनांनी गाजलेलं हे शहर मध्यंतरी शांत झालं होतं, पण आता पुन्हा एकदा गुंडगिरीचं सावट गडद होताना दिसतंय. श्रीरामपूर शहर इथल्या वार्ड क्रमांक 2 मध्ये सध्या संशयास्पद हालचाली वाढल्याची चर्चा रंगली आहे. चौकात टोळ्यांच्या बैठका, तरुणांची गर्दी आणि नागरिकांच्या मनात वाढत चाललेली भीती. काहीतरी मोठा कट शिजतोय का, हा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. 2 दिवसापूर्वी शहरातील वार्ड नंबर 2 मधील मटन मार्केट परिसरात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. गोळीबार झाला. क्षणात परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं. लोक घराबाहेर पडणं टाळू लागले. मात्र पोलिसांच्या तपासात समोर आलं, गोळीबार झालाच नव्हता, पण एका संशयिताकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला. यामुळे एक गंभीर प्रश्न उभा राहतो. शहरात गुन्हेगारांकडे शस्त्र येतात कुठून? आता पुढे सणांचा काळ येतोय. श्रीरामनवमी उत्सव, सय्यद बाबा उरूस, या काळात हजारो नागरिक एकत्र येतात. अशा वेळी गुन्हेगारांकडे शस्त्र असणं मोठ्या धोक्याचा इशारा ठरू शकतो. शहरातील नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, गुन्हेगारांवर कठोर अंकुश ठेवावा आणि कॉम्बिंग ऑपरेशन राबवावं. आज प्रश्न फक्त गुन्हेगारीचा नाही, प्रश्न आहे शहराच्या सुरक्षिततेचा, प्रश्न आहे आपल्या कुटुंबाच्या भवितव्याचा. श्रीरामपूर पुन्हा गुंडगिरीच्या विळख्यात अडकणार का, की वेळेत कठोर कारवाई होणार? वेळ अजून गेलेली नाही, पण जर आता पावलं उचलली नाहीत तर उद्या उशीर होऊ शकतो.